हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे भरलेलं खारं वांग। त्यासाठी लागणारे साहित्य इकडे आहेत। मसाले: हिंग, हळद, गरम मसाला, कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता, अख्खे गरम मसाले, खोबरं, शेंगदाण्याचा कूट, आलं लसूण पेस्ट आणि वांगी कापून मी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवली होती। आता आपण त्याच्यामध्ये हे सगळे मसाले मिक्स करून वांगी भरून घेऊया। आता वांग्यामध्ये मी शेंगदाण्याचं खोबरं व इतर मसाले भरून घेतलेले आहेत। आता आपण फोडणी करूया। इकडे मी तेल तापत ठेवलेलं आहे, तेल गरमही झालेलं आहे। आता आपण फोडणी घालायला सुरुवात करूया। पहिल्यांदा गरम मसाले, गरम मसाल्यानंतर लसूण घेतलेला, दोन मिरचीचे तुकडे, कढीपत्ता, तेलामध्ये चांगलं परतवलं। खरपूस लसूण चांगला खरपूस परतवू द्यायचा। लसणाची वेगळी चव येते। लसूण आपला चांगला परतून झाला की मग घालूया सुकं खोबरं। सुका खोबऱ्याचा किस आहे तो घालूया। चांगलं परतून घेऊया। इकडे मी वांगी भरून घेतलेली आहेत। हळद घालूया। चांगलं खरपूस झालेलं भाजलेलं आहे लसूण। आता मी घालते कोथिंबीर तळून घेऊया। कोथिंबीर तळलेली आणि शिजवलेली दोन्ही टेस्ट वेगवेगळी लागते। आता आपण एक एक करून वांगी घालूया। शेंगदाण्याचा कूट आणि मसाला भरलेला आहे। चांगली परतवून घेऊया। वास खूप छान सुटलेला आहे लसणाचा आणि मसाल्याचा। चांगली परतवून घ्यायची। गॅस थोडा मोठा करते, बारीक केला होता। आपण शेकून घेतले ना वांगी, ही शिजायला वेळ लागत नाही आणि हे जे आपण तेलामध्ये वांगे तळून घेतो ना, त्याची पण चव खूप छान लागते। नंतर आपण ज्या प्लेटमध्ये मी मसाला मिक्स केला होता, म्हणजे त्याच्यात भरण्यासाठी, त्याच्यात थोडंसं पाणी टाकून ते पाणी घालूया। पाणी टाकूया। मीठ मी वांग्यामध्ये कूट भरला होता ना शेंगदाण्याचा, तेव्हाच घातलं होतं। वरून थोडंसं घालतीये, कारण खारं वांग हे खारटच असतं, म्हणून तर त्याचं नाव खारं वांग आहे। ते भाकरी, चपाती, पराठा कशासोबतही खा, खूप छान लागतं। लहान मुलांसाठी उत्तम रेसिपी आहे ही। जे वांगी खात नाही ते एकदा हे जर रस्सा खाल्ला ना वांग्याचा, झाकण ठेवूया आणि शिजवून घेऊया। आता तयार झालंय आपलं वांग। मी एवढा रस ठेवणार आहे, कारण तो भाकरी सोबत तेवढा रस लागतोच। आणि या वांग्यासोबत, खाऱ्या वांग्यासोबत मी बनवणार आहे ज्वारीची भाकरी। ज्वारीच्या भाकरीसोबत हे खारं वांग अप्रतिम लागतं। माझ्या लहानपणी खारं वांग आणि ज्वारीची भाकरी मी खाल्लेली आहे आणि मला आजही ती आवडते। तुम्ही ही ज्वारीची भाकरी आणि वांग करून बघा, खूप टेस्टी लागतं। थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स.